राजगडसह जगात केवळ सह्याद्रीतील 4 किल्ल्यांवर सापडणारा हा आहे 500 ते 1000च्या संख्येत उरलेला संकटग्रस्त कोंढाणा उंदीर. जागतिक जैवविविधता दिनानिमित्त गडकोटांची जैविक महती या रील सिरीजमध्ये आज जाणून घेऊया राजगडावरील जैवविविधतेविषयी. मिलार्डिया कोंढाणा असे शास्त्रीय नाव असलेल्या या उंदराचा शोध सिंहगडावरून 1975 साली लावण्यात आला. सिंहगडाचे पूर्वीचे नाव कोंढाणा असल्याने आणि हा उंदीर जगात केवळ सिंहगडावरच सापडत असल्याने त्याचे सर्वसामान्य नाव कोंढाणा रॅट असे ठेवण्यात आले. मात्र संशोधक समीर बजरू यांनी 2011 ते 2017 या कालावधीत केलेल्या अभ्यासात त्यांना हा उंदीर सिंहगडाबरोबरच राजगड, तोरणा आणि रायरेश्वर पठारावर आढळून आला. महत्त्वाचं म्हणजे हा उंदीर या 4 किल्ल्यांच्या केवळ पठारावरच आढळतो. किल्ल्याच्या खालच्या प्रदेशात मिलार्डिया कुळातील दुसरी प्रजात आढळते. आकारशास्त्रीयदृष्ट्या हा उंदीर या 4 किल्ल्याच्या खाली सापडणाऱ्या मिलार्डिया कुळातील दुसऱ्या उंदरापेक्षा वेगळा आहे. याच्या पायाच्या तळव्यावर 6 पॅड आहेत तर दुसऱ्या प्रजातीच्या केवळ 5 पॅड आहेत. शिवाय आकार, रंग यामध्ये देखील कोंढाणा रॅटमध्ये अनेक बदल आहेत. याचा प्रौढ हा आपल्या सर्वसामान्य घुशीसारख्या आकाराचा आणि वजनाने 200 ते 250 ग्रॅम भरतो. गवताखाली मात्र जिथे झुडूप असतात तिथे राहतो. जून ते ऑक्टोबर हा त्याचा विणीचा हंगाम असून 4 ते 6च्या संख्येत तो पिल्लांना जन्म देतो. राजगडावर या उंदराचा अधिवास हा बालेकिल्ला आणि 3 दिशांना पसरलेल्या 3 भव्य माचांच्या सपाट पठारी भागात आढळतो. समुद्र सपाटीपासून सुमारे 1994 मीटरवर असणाऱ्या राजगडावर वनस्पतीच्या 350हून अधिक प्रजाती आढळतात, ज्यामध्ये सोनघंटा या संकटग्रस्त वनस्पतीचाही समावेश आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हेच्या जंगलात 172 प्रजातीचे पक्षी, 105 प्रजातीची फुलपाखरं आणि पतंग, 39 प्रकारचे जमिनीवरील कीटक, 34 जलचर कीटक, 19 सस्तन प्राणी, 16 सरपटणारे प्राणी, 14 उभयचर, 11 प्रकारचे गोड्या पाण्यातील मासे आणि 9 प्रकारचे कोळी आढळतात. राजगड रॉक गेको ही पाल जगात केवळ राजगडावरच आढळते. ही पाल किल्ल्यावरील पाली दरवाजाच्या परिसरातील दगडांमध्ये सर्वप्रथम सापडली. आकारशास्त्र आणि गुणसूत्रांच्या अभ्यासानंतर ती विज्ञानासाठी नवीन असल्याचं समजलं. या पालीचा आकार 27 मिलीमीटर आहे. भारतातील इतर पालींच्या डोळ्यातील बुबुळं उभी असतात, मात्र निम्मॅन्स्पिस कुळातील पाली त्यांच्या गोल आकाराच्या बुबुळाच्या वैशिष्ट्यामुळे सहज वेगळ्या ओळखून येतात. देशात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पाली या निशाचर आहेत, परंतु निम्मॅन्स्पिस कुळातील पाली मुख्यतः दिनचर असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच त्यांना डे गेको असेही संबोधले जाते. उद्या या रील सिरीजमध्ये जाणून घेऊया एका सागरी किल्ल्यावरील जैवविविधतेविषयी. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.